नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे तुम्ही पाहता घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. तर आजच्या या व्हिडिओत सुद्धा अशाच उपयुक्त टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. थोडाही उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली पहिली टिप आहे काचेच्या या बरण्यांवरील किंवा जारवरील हे जे अगदी चिकट असं स्टिकर असतं ते काढण्याची सोपी ट्रिक. तर पहा, घरामध्ये अशा बऱ्याचशा रिकाम्या बरण्या असतात ज्या आपल्याला इतर पदार्थ ठेवण्यासाठी वापरायचे असतात, परंतु त्यावरती असलेलं स्टिकर जे अगदी चिकट असतं, तर हे स्टिकर अगदी सहज काढण्याची सोपी पद्धत. यासाठी थोडंसं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण या बरण्या बुडतील इतपत एखाद्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्या. सगळ्यात आधी त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा, काही ड्रॉप भांडे घासण्याच्या लिक्विडचे. आता हे सगळं छान या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि यानंतर जेवढ्या काही बरण्या आपल्याला स्टिकर काढायच्या आहेत त्या बरण्या एक एक करून या पाण्यामुळे बुडतील अशा आपल्याला ठेवायच्या आहेत. तर कमीत कमी अर्धा तास या गरम पाण्याच्या सोल्युशनमध्ये या बरण्या मी ठेवल्या आहेत. 15 मिनिटांनंतर याची साईड मी एकदा पलटली म्हणजे दुसऱ्या साईडनी सुद्धा या बरण्या छान बुडतील आणि याचं स्टिकर निघण्यास मदत होईल. तर पहा, अर्धा तास झालेला आहे. अर्धा तासानंतर आता यातली पहिली बरणी मी काढून घेतली आहे. तुम्ही पाहता यातलं स्टिकर अगदी पाण्यातून काढताच ते सेपरेट झालंय, कुठेही मेहनत आपल्याला लागली नाही. आता पाहूया दुसरी बरणी. आता याचं जे स्टिकर आहे तुम्ही पाहताय अगदी ओढताच ते सहज निघतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टिकरचा जो चिकटपणा एक प्रकारचा असतो तो सुद्धा या बरणीला राहिलेला नाही. तर कुठल्याही प्रकारच्या काचेच्या बरणींवरचं हे स्टिकर काढण्यासाठी हे सोल्युशन तुम्ही नक्की वापरा, ज्यामुळे अगदी बिना मेहनत या बरण्यांवरचं स्टिकर निघण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणाल, हे तर झालं काचेच्या बरण्यांविषयी, पण प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा बरण्यांचे स्टिकर कसे काढायचे? हे तर आपण गरम पाण्यात काही टाकू शकत नाही. तर यावरती सुद्धा अगदी जबरदस्त उपाय आज आपण पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहताय प्लॅस्टिकच्या या बॉटलवरती जे स्टिकर आपण काढण्याचा प्रयत्न केला होता, अर्धवट तो राहिलाय. अगदी चिकट असं हे स्टिकर असंच बॉटलवरती दिसतंय. आता हेच स्टिकर काढण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी घ्यायचं आहे खाण्याचा सोडा आणि कुकिंग ऑइल, म्हणजेच बेकिंग सोडा आणि स्वयंपाकासाठी आपण जे तेल वापरतो ते थोडंसं तेल आपण घेतलं आहे. हे छान मिक्स करायचं आहे आणि आता हेच जे तयार सोल्युशन आहे हे सोल्युशन आपल्याला या स्टिकरवरती असं लावून कमीत कमी 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर आता तुम्ही पाहाल एका कॉटनच्या मदतीने सिम्पली मी हे स्टिकर पुसून काढते, तर अगदी सहज हे स्टिकर निघतंय. इथे आपण तेल आणि बेकिंग सोडाचा वापर केल्यामुळे अगदी चिकट असं स्टिकरसुद्धा या प्लॅस्टिकपासून सहज सेपरेट होतं. तर तुम्ही पाहिलं, प्लॅस्टिकची बॉटल असो किंवा प्लॅस्टिकचे जार किंवा बरण्या किंवा काचेच्या बरण्या यावरती असलेलं अगदी चिकट असं स्टिकर काढण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारे आपली पुढची ट्रिकसुद्धा आहे अशा बरण्यांविषयी. तर पहा, बऱ्याच वेळ काय होतं, आपण मसाल्यांचे पदार्थ किंवा लोणचं किंवा असे खूप उग्र वास किंवा तिखट वास असलेले बरेचसे पदार्थ ज्या बरण्यांमध्ये ठेवतो, या बरण्या रिकाम्या झाल्यानंतर त्या पदार्थाचा वास त्या बरण्यांमध्ये राहतो. पुन्हा ही बरणी वापरण्यासाठी यात पहिला असलेला जो वास आहे तो दूर करणं खूप गरजेचं आहे. तर एकतर या बरण्यांमधला असलेला जो वास आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही अगदी छान कडक उन्हामध्ये काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या या बरण्या ठेवू शकता. उन्हामध्ये ठेवल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी यामध्ये असलेली जी दुर्गंधी आहे किंवा उग्र वास आहे तो निघण्यास तर मदत होतेच. अशाच प्रकारे या बरण्यांमध्ये असणारी दुर्गंधी किंवा एक उग्र वास दूर करण्यासाठी जर तुमचा स्वयंपाक आत्ताच करून झाला असेल, बऱ्यापैकी भांडी गरम असतील, जसं की पोळ्या झाल्यानंतर तवा गरम असतो किंवा कुकर झाल्यानंतर कुकरसुद्धा बऱ्यापैकी गरम असतो, तर या अशा गरम भांड्यांवरती हे दुर्गंधी असलेले काचेचे जार किंवा बरण्या जर तुम्ही अशा ठेवल्या तर तुम्ही पाहाल गरम भांड्यांवरती ठेवल्यानंतर सुद्धा या बरण्यांमध्ये असलेली दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. गरम भांड्यांवरती जर तुम्हाला असे बरण्या वगैरे ठेवायच्या नसतील तर आणखीन एक सोपा उपाय म्हणजे, जर आपण पाहतो की आपल्याकडे असलेले मसाल्याचे पदार्थ किंवा सॉस किंवा लोणच्याच्या ज्या बरण्या असतात त्यातला जो वास आहे तो एकदाच धुतल्यानंतर काही जात नाही, बरेच दिवस हा वास असाच राहतो. तर या बरण्यांमधला वास दूर करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे माचीस, त्यातली एक काडी आपल्याला पेटवायची आहे. काडी काही सेकंद पेटल्यानंतर ती आपल्याला अशी विझवायची आहे आणि लगेचच विझवल्यानंतर या बरणीमध्ये टाकून त्याचं झाकण आपल्याला लावून ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहाल, पेटवलेली माचीस विझवून जर या बरणीमध्ये अशी ठेवली तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं ही माचीसची काडी अशीच या बरणीमध्ये ठेवायची आहे. 15 मिनिटांनंतर आता ही काडी आपण बाहेर काढायची आहे. तर तुम्ही पाहाल
माचीस पेटून आपण यामध्ये टाकलेली ही काडी यामुळे सुद्धा बर्नीमध्ये असलेला अगदी जुनाट तीव्र असा उग्र वास सुद्धा जाण्यास मदत होते। बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपण एखाद्या बर्नीमध्ये एखादा तेलकट किंवा मसाल्याचा जर एखादा पदार्थ ठेवला असेल, तो संपल्यानंतर ही बर्नी धुतल्यानंतर सुद्धा त्याचा तेलकटपणा, चिकटपणा, उग्र वास किंवा जुनाट असा मसाल्याचा किंवा तेलाचा वास त्या बर्ण्यांमध्ये असाच राहतो। त्यामुळे ही बर्नी अशी स्वच्छ न करता तुम्ही या ट्रिकने या बर्ण्या स्वच्छ करू शकता। त्यासाठी सगळ्यात आधी थोडंसं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे। या बर्नीमध्ये हे गरम पाणी आपल्याला ओतायचं आहे। यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मी यात पिळून घेणार आहे। घरामध्ये लिंबू नसेल, विनेगर असेल तर विनेगर सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। लिंबू रसासोबतच यामध्ये आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा सुद्धा मिक्स करायचा आहे। बेकिंग सोडा टाकताच आता या बर्नीचं झाकण लावायचं आहे। हे तयार मिश्रण आपल्याला छान या बर्नीमध्ये मिक्स करायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास ही बर्नी आपल्याला अशीच ठेवायची आहे। तुम्ही पाहाल या एका तयार सोल्युशनमुळे बर्नीमध्ये असलेला तेलकटपणा, चिकटपणा, उग्र वास, खूप जुनाट असे तेलाचे मसाल्याचे वास या बर्ण्यांना असतात, हे सगळं स्वच्छ होण्यास आणि यातली दुर्गंधी दूर होण्यास हे सोल्युशन खूप फायदेशीर ठरतं। सगळ्यात शेवटी स्वच्छ पाण्याने ही बर्नी आपल्याला धुवून घ्यायची आहे। हे तर उपाय आपण पाहिले काचेच्या बर्ण्यांविषयी, परंतु जर प्लास्टिकची बर्नी असेल त्यामध्ये तर तुम्ही काही माचीसची काडी किंवा गरम पाणी वगैरे ओतू शकत नाही। तर अशा प्लास्टिकच्या बर्ण्यांमध्ये जर खूप जुनाट असा कुठला वास असेल, दुर्गंधी असेल, तर ती दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये असलेला न्यूजपेपर आपल्याला घ्यायचा आहे। न्यूजपेपरचा असा एक गोळा आपल्याला करायचा आहे आणि या बर्नीमध्ये टाकून पुन्हा झाकण लावून ही बर्नी आपल्याला ठेवायची आहे। तर कमीत कमी 1 तासभर पेपरचा हा बोळा असाच बर्नीमध्ये ठेवा। 1 तासाभरानंतर हा पेपर काढल्यानंतर तुम्ही पाहाल या बर्नीमध्ये असलेली जेवढी काही दुर्गंधी असेल या पेपरमुळे ती दूर झालेली असेल। मला बऱ्याच कमेंट अशाही आल्या होत्या की पाण्याच्या बॉटलमध्ये असलेली दुर्गंधी दूर करण्यासाठी उपाय सांगा, तर त्यांच्यासाठी सुद्धा उपाय आहे। तर पहा, नेहमी पाणी साचत राहिल्यामुळे किंवा आपल्या पाण्याच्या बॉटल या बऱ्याच दिवस जर बंद असल्या तर त्यामध्ये सुद्धा एक प्रकारची दुर्गंधी येत असते। तर ही दुर्गंधी दूर करण्यासाठी कुठलीही टूथपेस्ट असेल तर ती टूथपेस्ट थोडीशी आपल्याला या बॉटलमध्ये टाकायची आहे। त्यासोबतच थोडंसं पाणी टाकून हे सोल्युशन आपल्याला छान मिक्स करून 1 तासभर या बॉटलमध्ये आपल्याला असंच ठेवायचं आहे। 1 तासाभरानंतर कोलगेट आणि पाण्याचं हे सोल्युशन आपल्याला फेकून स्वच्छ पाण्याने ही बॉटल धुवून घ्यायची आहे। या एका सोप्या ट्रिकमुळे सुद्धा तुम्ही पाहाल पाण्याच्या बॉटल्स असो किंवा लहान मुलांच्या वॉटर बॉटल्स किंवा कुठलेही लिक्विड सोल्युशन ठेवलेले एखादा जार जरी असला तर या एका सोप्या ट्रिकने पाण्याची दुर्गंधी किंवा वॉटर बॉटल्सला असलेला स्मेल दूर होण्यास मदत होते। आपल्या घरामध्ये साठवणीचे पदार्थ ठेवण्यासाठी बऱ्याचशा मोठ्या अशा बरण्या असतात, जसं की वर्षभरासाठी लागणारी मिरची पावडर, मसाले किंवा अगदी 1 वर्षभर टिकवेल असं लोणचं सुद्धा आपण घरी बनवत असतो। तर त्यासाठी अशा काचेच्या बरण्या किंवा सिरेमिकच्या अशा बरण्या आपण वापरतो। तर या बरण्या सुद्धा वापरण्याआधी त्या स्वच्छ करून वापरणं गरजेचं आहे। बरेच वेळ होतं असं की या बरण्या स्वच्छ तर होतातच, परंतु त्या मसाल्याचे किंवा लोणच्याचा किंवा तेलाचा वगैरे वास या बरण्यांना असाच राहतो, तो काही निघत नाही। तर अशा मोठ्या भांड्यांमध्ये किंवा मोठ्या बरण्या किंवा लोणच्याच्या अशा सिरेमिकच्या पॉटमध्ये असलेली मसाल्यांच्या किंवा तेलाची दुर्गंधी दूर करण्यासाठी एक सोपा उपाय जो मला माझ्या आजीने सांगितला होता, तोच उपाय आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी एक छोटा दिवा मी घेतलाय। तो दिवा पेटून अगदी काही सेकंद आपल्याला या बर्नीमध्ये ठेवायचा आहे। बर्नीचं झाकण आपल्याला लावून ठेवायचं आहे। अगदी 10 ते 12 सेकंद झाले की बर्नीचं झाकण उघडायचं आहे। यात असलेला दिवा आपल्याला बाहेर काढायचा आहे, कारण ही काचेची बर्नी आहे, गरमीने ती फुटू शकते, म्हणून काही सेकंदच फक्त यामध्ये ठेवायची आहे। काही सेकंद झाले की हा दिवा आपल्याला बाहेर काढायचा आहे। हा दिवा आपल्याला विझवायचा आहे आणि लगेचच या बर्नीमध्ये ठेवायचा आहे। तर बर्नीचं झाकणही लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहाल या दिव्याचा हा जो धूर आतमध्ये तयार झाला, या धुरामुळे सुद्धा बर्नीमध्ये असलेली दुर्गंधी दूर होण्यास मदत होते। तर हे छोटे मोठे उपाय आहेत, ते जोपर्यंत तुम्ही स्वतः करून पाहत नाही तोपर्यंत याचे परिणाम तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे हे उपाय तुम्ही एकदा स्वतः नक्की करून पहा। आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका। या व्हिडिओतील कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राइब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।